नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे 125 कोटी भारतीयांचं नेतृत्व करणारे पंतप्रधान या देशामध्ये आहेत, कारण तो दावा नेहमीच नरेंद्र मोदी करत असतात आणि अर्थातच अपेक्षा आहे की त्यांचेच विचार त्यांचे बाकीचे सहकारी राज्यामध्ये सुद्धा पुढे आणत असतील. असं असताना देखील ओबीसी मंत्रालयाची गरज का पडावी हा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी तर म्हटलेले हा सरळ सरळ राजकारणातला जातीयवाद आहे, असं मंत्रालय तयार करून हा जातीयवाद खेळला जातोय. खरंच अशी गरज आहे का? अशा मंत्रालयाने काही विशेष फायदा ओबीसी घटकांना मिळतो का? आणि हाच तर्क लावायचा तर अशी किती मंत्रालय आपण बनवणार आहोत, असे अनेक मुद्दे या निर्णयामुळे पडलेले आहेत, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. कोणते मुद्दे करून आपण चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. स्वतंत्र ओबीसी मंत्रालय हे जातीय राजकारण आहे का? आहे त्या विभागाचं एकत्रीकरण म्हणजे मंत्रालय म्हणायचं का? आणखी कुठल्या जातींसाठी मंत्रालय करावी लागतील? आणि मराठा मोर्चांनी आलेली अस्वस्थता शमवण्याचा हा प्रयत्न आहे का? तसंच 125 कोटी भारतीयांची भाषा, मग जातीय मंत्रालय का तयार केली जात आहेत, हे ते सगळे मुद्दे आहेत. जर का तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती नक्की जा. आपला ट्विटर हँडल आहे @जयमहाराष्ट्रन. प्रश्न आहे, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय हे जातीयवादी राजकारण आहे का? जरूर त्याला व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत हरी नरके सर. डॉक्टर हरी नरके हे सामाजिक राजकीय विश्लेषणाचं काम करतात, अभ्यासक आहेत. महात्मा फुले आंबेडकरी विचारांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे, व्यासंग आहे. त्यांचं स्वागत पुण्याच्या स्टुडिओमधून. आपल्यासोबत इथे मुंबई स्टुडिओमध्ये आहेत माझ्यासोबत संजय कोकरे, अध्यक्ष आहेत ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे. याशिवाय डॉक्टर रत्नाकर महाजन थोड्याच वेळात पुणे स्टुडिओला आपल्यासोबत येतील. आणि माझ्यासोबत आहेत आरती साठे, ज्या भाजपची भूमिका म्हणतील, भाजपच्या प्रवक्त्या. त्यांचंही स्वागत. मी पहिल्यांदा नरके सरांपासून सुरुवात करेन. नरके सर, या निर्णयाकडे आपल्यासारखा एक तटस्थ विश्लेषक कशा प्रकारे बघतोय? अशा मंत्रालयानं ओबीसी म्हणून जात समूहाचा कितपत फायदा होईल? प्रसन्ना, मला स्वतःला काल राज्याच्या मंत्रिमंडळाने जो ओबीसी स्वतंत्र विभाग निर्माण करण्याचा, स्वतंत्र खातं निर्माण करण्याचा निर्णय घेतला, त्याचं मनपूर्वक स्वागत करावं असं वाटतं. आपल्याला असं जे वाटतंय की याच्यामुळे जातीयवाद वाढणार आहे, तर ही टीका अत्यंत चुकीची आहे. त्याचं कारण असं की भारतीय संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संविधान ज्या पायावर उभा असेल त्या संबंधातला जो प्रस्ताव मांडला होता, ज्याला रेझोल्युशन रिगार्डिंग एम्स अँड ऑब्जेक्ट्स म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी देशाला वचन दिलं होतं की भारतीय संविधान 3 घटकांचं संरक्षण करेल. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 2 आणि इतर मागासवर्गीय 3. त्यामुळे 1946 पासून दिलेला शब्द देशाला जो आहे तो राज्य सरकार जर पाळत असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. विखे पाटलांच्या अज्ञानाची मला अत्यंत कीव येते, कारण ते नेहरूंना मानतात की नाही हेच मला माहित नाहीये. ते असं म्हणतात की जातीयवाद वाढेल. त्यांना हे माहित नाही की त्यांच्या काँग्रेसच्या काळामध्ये वसंतराव नाईक सरकार असताना 1967 साली ओबीसींना स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं. मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर गेली 25 वर्ष हे खातं स्वतंत्र असलं पाहिजे अशी मागणी होत होती. माननीय गोपीनाथराव मुंडे युतीच्या सरकारमध्ये असताना त्यांनी हे मंत्रालय निर्माण केलं. पहिली गोष्ट अशी की हे मंत्रालय निर्माण झालेलं आहे, 21 वर्षापूर्वीच निर्माण झालेलं आहे. त्याचं पुण्यामध्ये स्वतंत्र संचालनालय आहे, या खात्याचा स्वतंत्र कारभार आहे. फक्त त्याला स्वतंत्र मंत्री दिला जात नव्हता. आतापर्यंत समाज कल्याण मंत्र्यांकडे ही जबाबदारी सोपवली जायची. 3 समाज घटकांसाठी प्रसन्न हे मंत्रालय आहे. एक आहे ओबीसी, दुसरे आहेत एसबीसी विशेष मागास प्रवर्ग, तिसरे आहेत भटके विमुक्त. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना 20% आरक्षण आहे त्या 20% मध्ये असलेल्या आदिवासी आणि दलितांसाठी 2 मंत्रालय आहेत. परंतु ज्यांना 32% आरक्षण आहे, 19% ओबीसी, 11% भटके विमुक्त आणि 2% एसबीसी, अशा 32% आरक्षण ज्यांना आपण देतो त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हतं. म्हणून मी फडणवीस सरकारचे आभार मानतो, त्यांनी हा निर्णय घेतला, याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. ठीक आहे. मी भाजपच्या प्रवक्त्यांकडे सगळ्यात शेवटी जाईल. कोकरेंकडे मी येतोय. कोकरेजी, ओबीसी समाजातल्या अनेक घटकांची ही जुनी मागणी होती, असा विशेष वेगळा मंत्री असावा आणि मंत्रालयाचे सुद्धा. मंत्रालय तर आहे जसं नरके सरांनी सांगितलंय. तुम्ही याकडे कसं बघताय? आपण ह्याच्या अगोदर आम्ही प्रथम स्वागतच करतो ह्या घोषणेचं, मुख्यमंत्र्याचं, पण त्याच्या अगोदर थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. आपण जर बघितलं ह्या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक मुस्लिम 60च्या दशकापर्यंत मुस्लिम केंद्रबिंदू होता देशाचा राजकारणाचा, मुस्लिम केंद्रबिंदू होता. 70च्या दशकामध्ये हा दलितांकडे वळला गेला आणि 90च्या दशकाच्या नंतर तो
ओबीसीकडे वळत गेला, पण तो ओबीसी जागृत नव्हता. राम मंदिरच्या नावाखाली भरकटला होता, झोपून टाकलं गेलं. परंतु 2000च्या नंतर हा ओबीसी जागृत झाला आणि हा ओबीसी जागृत झाला असल्या कारणाने आणि ओबीसीची जी ताकद आहे ती शिवसेनेकडे होती. आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त ओबीसीसाठी भल्यासाठी केलं नाहीये. जर ओबीसीसाठी नुसतं भल्यासाठी केलं असतं तर शिष्यवृत्ती जे बंद केले आहेत ते चालू केले असत्या, शुल्क प्रतिपूर्ती योजना चालू केली असती जी बंद आहे, जे ओबीसी महामंडळ बंद आहे ते चालू केलं असतं. परंतु त्यांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. दुसरं दगड त्यांनी मारलं, पाऊल टाकलं ते शिवसेनेच्या अंगणात. मी असं म्हणेल की शिवसेना हा ओबीसीचा पक्ष होता, ओबीसीचा पक्ष आहे. आणि जर शिवसेनेला जर नामोहरम करायचं असेल, शिवसेना मुक्त हा महाराष्ट्र करण्याचं एक पाऊल ह्या बीजेपी सरकारने उचललंय. त्याचाच परिपाक म्हणजे त्यांनी आज केलंय. मागे 3 महिन्यापासून जर हा निर्णय त्यांनी जाहीर केला नाही, जाहीर आताच काय केला, कारण शिवसेनेचं प्राबल्य ज्या शहरी भागामध्ये आहे, म्हणजे महानगरपालिका असतील, त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता फेब्रुवारीमध्ये येतील. आणि पूर्वी असं होतं की सेनेकडे हे जायचे, आता असं प्रसिद्ध झाले की सेना बीजेपीकडे येण्यासाठी पण ह्या लोकांनी षडयंत्र केलाय, स्वबळाचा नारा. आणि शिवसेनेची संपूर्ण वोट बँक आपल्याकडे कशी वळवता येईल हे धूर्तपणे चाणाक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाऊल टाकलेलं आहे. त्यांचा ओबीसीचा त्यांनी केलं, परंतु जर त्यांनी हे घोषणा नाही केली की ह्यांना जो निधी दिला जातो तो जसं एसटी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब प्रमाणे अर्थसंकल्पात जो निधी दिला जातो जो 85,000 कोटी त्याप्रमाणे निधी दिला जाईल का हे त्यांनी सांगितलं नाहीये. म्हणजे त्यांचं संपूर्ण लक्ष शिवसेना मुक्त. आज तुम्ही जर बघितलं, मी तुम्हाला सांगतो की त्यांना हे जर शिवसेनेने जर वेगळं केलं, जर युती नाही झाली तर हे पाऊल आहे. आणि दुसरं पाऊल त्यांचं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे शिवसेनेचे अनेक आमदार आज बीजेपी आपल्या गळाला घेत आहे. ठीक आहे, तुम्ही बाकीच्यांना पण मुद्दे ठेवा, पण तुमची लाईन महत्वाची आहे, ती मी नाकारत नाही. कोकरेंनी मांडलेली लाईन एक वेगळा विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम केंद्रीय राजकारण, मग ते मंडलच्या नंतर वळलं दलितांकडे आणि आता ते वळते ओबीसीकडे. हा महत्वाचा त्यांनी पायंडा चांगला मांडलेला आहे कोकरेंनी. मी आता जातो आरती साठेंकडे. आरतीजी, याच्यातला 2 मुद्दे उपस्थित होत आहेत. एक, तुमच्यावरती जातीय राजकारणाचा आरोप होतोय की आता ऑल ऑफ सडन अशी एकदम मंत्रालय त्याच्यासाठीचा मंत्री नेमण्याचे काय कारण, बरं ते मंत्री बनले ते फडणवीसच बनलेले आहेत. दुसरा भाग म्हणजे जरी हे मंत्रालय बनलं असलं आरतीजी, तरी याच्यामध्ये आहेत त्या विविध महामंडळांचं एकत्रीकरण आहे. वेगळा कुठला निधी अजून तरी दिलेला दिसत नाहीये. जो काही निधी वेगळा आकडा जो पेपरमध्ये आलेला आहे तो या मंत्रालयाच्या कामासाठीचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सचा खर्च आहे. मग या मंत्रालयाचं नेमकं महत्व काय आहे? यामध्ये 1-2 महत्त्वाचे मुद्दे असे म्हणजे की आपल्या देशाच्या 1931चा जो सेन्सस पब्लिश झाला आहे त्याप्रमाणे 52% पॉप्युलेशन जी आपल्या देशात आहे ती ओबीसी पॉप्युलेशन आहे. 2011चा आकडा अजून काही पब्लिश केला गेला नाहीये. आणि त्यातला एक मोठा घटक महाराष्ट्र राज्यात सुद्धा राहतो. आणि ही ओबीसींसाठी ही जी सेपरेट मिनिस्ट्री करण्याचा निर्णय घेतला गेला आहे तो खरं म्हणजे आधी सोशल वेलफेअर मिनिस्ट्रीच्या खालीच होता. हा सेपरेट निर्णय ह्याच्यासाठी घेतला गेला आहे, एक वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन्स असा आहे की सोशल वेलफेअर मिनिस्ट्रीकडे बाकीचे बरेच मुद्दे होते कामाचे आणि ओबीसी समाजाला एका दृष्टीने वाटलं की थोडा त्यांच्या कामाकडे निग्लेक्ट होत असल्यामुळे हा एक सेपरेट आम्हाला एक कार्व आउट करायला लागली मिनिस्ट्री. आता त्याच्यामध्ये फंड ॲलोकेशन कसं होईल आणि त्याचे सगळे स्पेसिफिकेशन जे कसे होतील ते आत्ताच निर्णय झाला आहे. सो 1 महिना 2 महिन्यामध्ये कसं फंड ॲलोकेशन होईल हे आपल्याला सगळ्यांनाच कळेल आणि माहिती दिली जाईल. पण महत्वाचा मुद्दा असा की ही मागणी गेले 30 वर्ष होती की एक सेपरेट मिनिस्ट्री व्हायला पाहिजे. सो ती मागणी आम्ही आज आम्ही मान्य केली आणि चीफ मिनिस्टर फडणवीसजींनी ही मिनिस्ट्री काढण्याचा एक निर्णय घेतला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल वेलफेअर मिनिस्ट्रीकडे बाकीच्या बऱ्याच गोष्टी असल्यामुळे त्यांच्यावर जो ओबीसी क्लासला जो निग्लेक्ट वाटत होता ती सुद्धा एक दुसरी बाबी आहे. आणि
आपल्याकडे ओबीसी समाज हा इतका मोठा असल्यामुळे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचे जे इश्यूज आहेत त्याच्यासाठी एक सेपरेट मिनिस्ट्री काढणं हे मला वाटतं आमच्या सरकारला एक योग्य निर्णय करायला लागला. त्याच्यामध्ये जातीयवाद हा कुठल्याच प्रकारे होत नाहीये, कारण हे सगळे प्रॉब्लेम्स मिनिस्ट्री काढली असती किंवा मिनिस्ट्री. ठीक आहे, आरती साठेजी याच्यात तुम्ही म्हणताय जातीयवाद नाहीये, पण त्यातले काही मुद्दे आहेत जे आपल्याला मांडावे लागतील आणि त्यातला कोकरेंच्या बोलण्याचा रेफरन्स पण आहे. त्याला मी तुमच्याकडे तो सविस्तर प्रश्न घेऊन येतो. तो विषय एवढा पण सोपा नाही की जातीयवाद, कोणीच म्हणणार नाही की तो जातीयवाद आहे. मी पहिल्यांदा आता महाजन सरांकडे जातो. रत्नाकर महाजन सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते. त्यांचं स्वागत आहे चर्चेमध्ये. महाजन सर, दोन मुद्दे आहेत, मगाशी आपण नव्हता त्यामुळे मी थोडंसं रिकॅप करून सांगतो. हरी नरके म्हणालेत की जे विखे पाटलांनी केलेली टीका अस्थायी आहे, त्यांना त्यांचाच इतिहास माहीत नाही, कारण नेहरूंच्याच पासून अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेण्यात आले होते आणि तुमच्याच काळात अशा मंत्रालयासाठीचा पुढाकार घेण्यात आला होता. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे ओबीसींच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला हे दिलेलं मंत्री रूपाने दिलेलं उत्तर आहे, कारण मंत्रालय तर होतच. याबद्दल आपलं काय मत आहे? क्षणजीवी पद्धतीनं निर्णय घेण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीला अनुसरून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बरं, क्षणजीवी म्हणजे ॲडहॉक पद्धतीने निर्णय घ्यायचे, त्याची काही पूर्वतयारी करायची नाही, त्याचा काहीही ब्लू प्रिंट समोर नसतो. पण ज्या निर्णयामुळं आपल्याला लोकसमूहाच्या एका गटामध्ये लोकप्रियता प्राप्त होण्याची शक्यता आहे अशा बाबतीत निर्णय घेऊन त्याचं क्रेडिट सुद्धा घ्यायला सुरुवात करायची. जे नोटाबंदीच्या बाबतीत आहे तेच या निर्णयाबाबतीत सुद्धा आहे. आता आपण भाजपच्या प्रतिनिधीचं बोलणं जर ऐकलं असेल तर त्याच्यातून हे स्पष्ट होतं की मंत्री पातळीवर हा निर्णय झालेला आहे, पुढचं जे काही आहे ते 2-3 महिन्यात कळेल. अरे मग 2-3 महिने थांबायचं, नंतर निर्णय घ्यायचा, एवढं काय त्याच्यात घाई करायचं कारण होतं. पण घाई आहे कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत आणि त्या जिल्हा परिषद निवडणुकांच्यासाठी राजकीय फायदा उठवण्याच्या दृष्टीनं म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. नंबर 1. नंबर 2, जात हे भारतीय समाजातलं वास्तव आहे. ते 2 पिढ्या, 4 पिढ्या, 10 पिढ्या जाईल असा भाबडेपणा कुणीही सांभाळून ठेवत नाही. पण मुळात आरक्षण आलं ते एवढ्यासाठी की जातीबद्ध समाजातली सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल म्हणून आरक्षणाची तरतूद राज्यघटनेमध्ये आली की आजपर्यंत चालू आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या आरक्षण आधीच होतं, आता ओबीसीचं आरक्षण आलं. पण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आरक्षणाच्या बाबतीत फरक असा आहे की वेगळा शेड्यूल कास्ट प्लॅन आहे, वेगळा शेड्यूल ट्राईब प्लॅन आहे, तसा वेगळा ओबीसी प्लॅन अजूनही नाही. त्यामुळं ओबीसी अंतर्गत ज्या वेगवेगळ्या जाती येतात त्या जातींसाठी पुन्हा वेगवेगळी महामंडळं काढायची का? जसं आता शेड्यूल कास्ट प्लॅनच्या अंतर्गत काही जाती आमच्यासाठी वेगळं आरक्षण ठेवा आणि आमच्यासाठी वेगळं महामंडळ काढा अशा मागण्या करतायत. तसेच त्याच मार्गावर हेच सुद्धा वाटचाल करू लागलं तर तो प्रश्न सोडवायचा कसा? कारण जातींची संख्या हजारो आहे. म्हणून आरक्षणाच्या संदर्भामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय घेतला गेला तोच ओबीसीच्या संदर्भात घेणं हे लोकप्रियतेच्या दृष्टीनं काय जे काय असेल ते असेल, पण प्रत्यक्ष व्यवहारातल्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं काय आहे काय नाही याचा कुठलाही तपशीलवार अभ्यास न करता घाईघाईनं घेतलेला निर्णय आहे. याआधीही अशी मागणी होत होती, हे अगदी बरोबर आहे. पण मागणी झाली म्हणून लगेच त्याचा निर्णय झाला आणि निर्णय झाला नाही म्हणून तुम्ही पण त्या पापात सहभागी आहेत असं आर्ग्युमेंट जर कोणाला करायचं असेल तर त्याला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ठीक आहे, मी याच्यातला इम्प्लिमेंटेशनचा भाग हा सरकारकडे जाणार आहे, त्यामुळे तो प्रश्न मी आरती साठेंसाठी ठेवतो. पण त्यातला थिओरिटिकल पार्ट जो आता महाजन सरांनी मांडला त्यासाठी मी नरकेंकडे जातो आणि त्यानंतर पुन्हा कोकरेंकडे मी येईन. नरके सर, याबद्दल आपलं काय विश्लेषण आहे? हा ॲडहॉक निर्णय आहे आणि त्यांनी बाकीचेही मुद्दे मांडले. पहिली गोष्ट अशी आहे की स्वतंत्र ओबीसी मंत्रालय करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य नाही आहे. 1950च्या दशकामध्ये या संबंधीचा पहिला निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला, त्यानंतर कर्नाटक सरकार, त्यानंतर आंध्र आणि केरळ. त्यामुळे दक्षिणेतली राज्य महाराष्ट्रापेक्षाही प्रगत आहेत हे आपल्याला माहीत आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर 67 साली आपण ओबीसीना आरक्षण दिलं, ज्यावेळेला वसंतराव नाईकांचं मंत्रिमंडळ होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये मंडल आयोग आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता देऊन या 3ऱ्या वर्गाला घटनेच्या 340व्या कलमाने जी आपण मान्यता दिलेली आहे त्याचं अस्तित्व मान्य केलं. तर मला असं वाटतं की हा जो
महाजन सर म्हणाले की आपल्याकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसंबंधी स्वतंत्र निधी आहे, प्लॅन बजेटमधनं आपण पैसे देतो, हे बरोबर आहे, परंतु ओबीसी प्लॅन असला पाहिजे हीच तर मुळी मागणी आहे. आणि त्यासाठी मला स्वतःला असं वाटतं की एक संबंधित यंत्रणा असण्याची गरज आहे. जर का इतर राज्यांमध्ये ही यंत्रणा निर्माण केल्यानंतर जातीयवाद आला नाही, खरं तर असं आहे बरं का की हा काही एका जातीसाठीचा निर्णय नाही आहे. ओबीसीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये 355 जाती आहेत, एसबीसी मध्ये 11 आहेत आणि त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये 55 आहेत. म्हणजे 427 जाती जमातींचा हा एक वर्ग आहे ज्याला घटनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग असं म्हटलेलं आहे. सो इश्यू इज द क्लास इश्यू, नॉट कास्ट. त्यामुळे जातीयवाद वाढेल असं म्हणणं हे एका बाजूला मला अज्ञानाचं वाटतं आणि दुसरीकडे मला असं वाटतं की आकस बुद्धीनं सुद्धा याच्याकडे पाहिलं जात आहे. पण हे खरं आहे की एका बाजूला निवडणुका चालू आहेत, दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत आणि ओबीसी एक व्होट बँक म्हणून आकाराला यायला लागलाय, हे कोणीही अमान्य करू शकणार नाही. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चांमुळे एक वातावरणामध्ये निश्चितपणानं धग आहे. ओबीसींना असुरक्षित वाटतंय, त्यांना असं वाटतंय की आपल्या ताटातला घास पळवला जाईल आणि त्यामुळे ते असुरक्षित वाटण्याची जी भावना आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांना एक आश्वासन देण्याची गरज होती. पण त्याचबरोबर या राज्य सरकारची गेल्या 2 वर्षातली कामगिरी काय आहे, तर मला आपल्याला 3 गोष्टींचा अगदी थोडक्यात उल्लेख करायचा आहे. राज्य मागासवर्ग आयोग नावाची एक अर्धन्यायिक व्यवस्था माननीय सुप्रीम कोर्टाने 1992 साली निर्माण करायला लावली आणि तेव्हापासून महाराष्ट्रात ती आहे. गेली 2 वर्ष फडणवीस सरकारने या आयोगाला कुलूप लावून ठेवलेलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधी नेमता आले नाहीत, अध्यक्ष नेमता आला नाही, त्या आयोगाकडे शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे. दुसऱ्या बाजूला त्या आयोगाने 2 वर्षांपूर्वी शिफारशी केलेल्या आहेत की ज्या दुबळ्या जाती आहेत त्या दुबळ्या जातींना जमातींना तुम्ही भटक्या विमुक्तांमध्ये, विमाप्रमध्ये आणि इतर मागासवर्गीयांमध्ये घाला. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांना फक्त सही करायची आहे, पण त्याच्यासाठी 2 मिनिटं वेळ त्यांना गेल्या 2 वर्षात मिळालेला नाहीये. तिसऱ्या बाजूला गेल्या महिन्यामध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत 750 जागा PSIच्या निर्माण केल्या, त्याच्या जाहिराती आल्या. ज्या वर्गाला 24.5% आरक्षण आहे, भटक्यांमधला क आणि ड आणि ओबीसी मधला 19%, त्या 24.5% आरक्षणाचं 0% आरक्षण केलं गेलेलं आहे. 2 वर्षामध्ये गेल्या 50,000 जागा ओबीसीच्या रिक्त झालेल्या आहेत, त्या भरलेल्या नाही आहेत. ओबीसीच्या लाखो मुलांना, 6 लाख मुलांना आपण उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देत आलो. केंद्र सरकारकडनं ते पैसे येतात, राज्य सरकारने गेली 2 वर्ष स्कॉलरशिप दिलेल्या नाहीयेत. 221 अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आपण जी फीची प्रतिपूर्ती करतो, शुल्क प्रतिपूर्ती करतो, ती या सरकारने केलेली नाहीये. त्यामुळे या सरकारचं 2 वर्ष या वर्गाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने का होईना निर्णय घेतला असेल, तर त्यातली सगळ्यात मला महत्वाची गोष्ट वाटते ती ही की जर का अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला, पण येणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये जर आपण निधी दिला नाही तर ही तोंडाला पानं पुसणारी कृती होईल. त्याच्यातली गेम अशी आहे की हे मंत्रालय निर्माण होणार आहे 1 एप्रिलला आणि त्याच्या आधीच अर्थसंकल्प येणार आहे. म्हणजे वर्षभरासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदच नाही, फुल अधिकारी पण कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. म्हणजे फक्त लाल दिवा मिळेल, लेटर हेड मिळेल, एक मंत्री मिळेल, ओबीसीचे प्रश्न सुटतील की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ठीक आहे. मला एक अतिशय सविस्तर उत्तर दिलेलं. मी आरती साठेंकडे जाऊन मी कोकरेंकडे येईन. आरतीजी, नरकेनी जे मुद्दे सांगितलेत आरतीजी, ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत की जे मुद्दे सोडवणं मंत्रालयाच्या शिवाय सुद्धा शक्य होतं मुख्यमंत्र्यांना आणि तुमच्या सरकारला. ते न सोडवता तुम्ही ऑफिस बनवताय. जे मुद्दे कायम आहेत ते कामाला हात करण्यापेक्षा आपण आम्ही ऑफिस कसं बनवलं, आम्ही त्याला पंखा कसा दिला आणि टेबल कसं दिलं याबद्दल आपण स्वतःचं कौतुक करून घेतोय. मग आरतीजी, मग वेगळा हे करून उपयोग काय झाला? हे मुद्दे तर अजून प्रिव्हेलिंगच आहेत. नाही, मला नाही वाटत की नुसतं ऑफिस आणि पंखा दिलाय मुख्यमंत्र्यांनी. एक त्यांच्यासाठी एक आम्ही सेपरेट स्टेटस किंवा सेपरेट मिनिस्ट्री करण्याचा जो निर्णय, हेच मी जे सांगत होते, जे मर्के सर म्हणत होते की गेले 2 वर्ष सरकारांनी काही केलं नाहीये, तेच मी म्हणत होते आधी सुद्धा की एखाद वेळेस सोशल वेलफेअर मिनिस्ट्रीच्या खाली जेव्हा ही जबाबदारी होती ती ओव्हरबर्डन मिनिस्ट्री असल्यामुळे इट वॉज फेल्ट नेसेसरी की ही एक दुसरी मिनिस्ट्री काढावी. आणि आता ज्या आम्हाला प्रोजेक्शन्स मिळता आहेत, आता अजून सगळेच बजेटरी अलोकेशन झाले नाहीयेत, पण आता ज्या आम्हाला
आम्हाला प्रोजेक्शन्स मिळत आहेत त्या प्रोजेक्शन्स अशा आहेत की अंदाजे वार्षिक 2,20,00,000 खर्च आणि 1.5 कोटी प्रशासकीय यंत्रणेसाठी खर्च अपेक्षित आहे. परत 24 योजना या मिनिस्ट्रीच्या अंडर राबवण्यात येणार आहेत. तर असं नाहीये की हा कुठलाही निर्णय ॲडहॉक झाला आहे. ह्याच्या मागे एक स्टडी केला गेला आहे. ह्याच्या मागे काही राजकीय पॉलिटिकल कंपल्शन्स किंवा काही पॉप्युलिस्ट मेजर्स असतील ह्याच्या हे मी अगदीच डिनाय करत नाही, पण ह्याची गरज पडली कारण हा क्लास एक कुठेतरी एक निग्लेक्ट फील करत होता. परत या योजनेखाली ज्या जाती येणार आहेत त्या जाती आहेत या नवीन विभागात ओबीसी, भटके व विशेष मागासवर्गीयांपेक्षा वर्गीय यांशी संबंधित कार्यालय हे महामंडळे वर्ग करण्यात येतील. सो हा सगळा अभ्यास आणि विचार करूनच आरतीजी म्हणजे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍडजस्टमेंट करतायत, प्रशासकीय पुनर्रचना करताय, तुम्ही मंत्रालय उभं केलं म्हणजे नेमकं काय केलं? ना बजेट, ना नवी स्कीम, ना नरकेंनी मांडलेले आधीपर्यंतचे मुद्दे, महामंडळांचं रिअलोकेशन करून त्याला एका छत्राखाली आणणं, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट झाली. मंत्रालयाचं वेगळं स्टेटस काय आहे याला? नाही, कधी नाही, शेवटी कधी हा चीफ मिनिस्टरला हा आपला एक प्रेरोगेटिव्ह जो ही हॅज अ प्रेरोगेटिव्ह जजमेंट इन रिशफलिंग मिनिस्ट्रीज ऑल्सो. आता आपण कितीदा तरी बघतो की मिनिस्ट्रीज रिशफल होतात, काही पोर्टफोलिओज कुठून तरी कोणाकडून काढले जातात किंवा काही नवीन पोर्टफोलिओज येतात. शेवटी एक राज्य चालवायचं तेव्हा आपण राज्यात कुठल्या जाती जमाती. आरतीजी तुम्ही माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. तुम्ही म्हणाला तो अति अचूक मुद्दा आहे की सीएमचा हा प्रेरोगेटिव्ह आहे की तो हे मुद्दे हे असे डिपार्टमेंट रिशफल करू शकतो. म्हणजे हे रिशफलिंग होतं, हे ओबीसीच्या हितासाठी काही मुद्दा नाहीये. हा तुम्ही खरं उत्तर दिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मी कोकरेंकडे आता येतो. कोकरेजी, मला 2 मुद्दे तुम्हाला विचारायचे आहेत. एक मुद्दा, या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अलोकेशन हा झालेला आहे, महामंडळांचं एकत्रीकरण झालेलं आहे. तुम्ही माझा ऍक्च्युअली नीट ऐकून नाही घेतलाय. बोला. हा त्यांचा प्रेरोगेटिव्ह जजमेंट आहे. ऍट द सेम टाइम इश्यू जो ऍड्रेस करायचा आहे ओबीसीचा, हे दोन्ही गोष्टी त्यांनी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, हे मला सांगायचं होतं. याचा अर्थ नाहीये की त्यांचा प्रेरोगेटिव्ह असल्यामुळे त्यांनी नुसतं एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिशफलिंग केलं आहे. हा इश्यू इज अ बर्निंग इश्यू, मी सांगायचा प्रयत्न करतो. मी कोकरेंकडे येतो. कोकरेजी, याच्यातला जो 2 मुद्दा, एक महत्वाचा मुद्दा जो आता मला सुरू करायचा आणि महाजनांकडे घेऊन जायचा आहे. विखे पाटलांनी यावरती, आणि विखे पाटील म्हणजे आपले विरोधी पक्ष नेते त्याचे, त्या अर्थाने त्यांचं विधान महत्वाचं ठरतं. याच्याने जातीय तणाव वाढेल. 1, 2 हा स्वतःमध्येच जातीयवाद आहे की असं ओबीसी मंत्रालय तयार करणं. माझा तुम्हाला प्रश्न आहे त्या बाबतीत. मुळामध्ये आपल्याकडे अल्पसंख्याक खातं आहे, आता त्याच्यामध्ये ओबीसी मंत्रालय, अशा अनेक प्रकारचे आपल्याकडे क्लासेस आहेत, जाती नव्हे क्लासेस आहेत. मग एक लोकशाही रचनेला अर्थ काय उरतो जर का प्रत्येक जातीनिहाय मंत्रालयांचा विचार करावा लागला? तर मग लोकशाही व्यवस्था, तिथे धर्मनिरपेक्षता, तिथला कोणत्याही जातीचा धर्माचा माणूस सुद्धा इतरांचा विचार करू शकतो, या मूळ विचाराला छेद नाही का मिळत? बघा कसं आहे, नरके सरांनी उत्तर अगोदरच दिलेलं आहे. आपण जर बघितलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जातीय अत्याचार ज्यांच्यावर होत होते आणि ज्याच्यामुळे जातीमुळे जे मागे राहिले होते, असा समाज कुठला, असा इंग्रजांनी एक समिती नेमली होती स्टार्टच्या अधिकाऱ्याखाली 1930 साली. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिफारस केली होती की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्ग म्हणजे ओबीसी, इंग्रजांनी ह्या वर्गांचा समाविष्ट करण्यात यावं. त्याच्यानंतर मग नागरिक संरक्षण कायदा आणि मग घटनेने कलम 15 असेल, 16 असेल, 330 पासून 342 पर्यंत त्यांना अगोदरच बनवलं आहे. म्हणजे कुठल्या एका जातीला दिलं नाहीये. नरके सरांनी अगोदरच सांगितलंय कुठल्या एका जातीला नाही, 427 जातीय समूहाला दिलंय, जे घटनेला अनुसरून दिलेलं आहे, जे साऊथ राज्याला दिलेला आहे. आणि दुसरा जो पक्ष, तुम्ही दुसरा प्रश्न काय विचारला याच्यातल्या जातीयवादाबद्दल जो विखे पाटलांनी मुद्दा उपस्थित केला. हा, जातीवाद वाढणार, त्याच्यामुळे वाढतच नाहीये, जातीवाद उलट कमी होईल. आपण जर बघितलं 1990च्या नंतर जो ओबीसी जी जागरूक झालेली आहे, जी ओबीसी जागरूक झाली त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रकार मुख्यमंत्री करत आहे, काँग्रेस पक्ष करत आहे. कारण त्यांना ओबीसी शक्ती या देशामध्ये निर्माण करायची नाही. आपण जर बघितलं या महाराष्ट्रामध्ये नाही, पण समजा त्या अशी शक्ती जागृत करत असतील, त्या शक्तीसाठी मंत्रालय तयार करत असतील, तर हे राजकारण नाही का झालं ओबीसीचं? मग तुम्ही समर्थन कसं करताय? तुम्ही स्वतः ओबीसीच्या संघटनेचे नेते आहात आणि तुम्हाला हे आवडतंय की ओबीसी समाजाचा असा वापर होतोय, हे त्याचं तुम्ही स्वागत करणार? स्वागत यासाठी केला की ते घटनेमध्येच आहे. घटनेमध्ये पण तुम्हीच म्हणालात ना की मंत्रालय यासाठी स्थापन केलं जात आहे जेणेकरून शिवसेनेला शह मिळेल आणि त्यांचा ओबीसी आपल्याकडे तुम्हीच म्हणालात. तो वेगळा पैलू आहे.
तो देवेंद्र फडणवीसचा वेगळा पैलू आहे जो आता जो केलाय. कारण शिवसेनेला श यासाठी बोललो की शिवसेना मुख्य धारा हा ही ओबीसीची आहे. आणि दुसरा तुम्ही अल्पसंख्याकचा विषय काढला. तुम्हाला सांगतो अल्पसंख्याक आयोग हा वेगळा आहे. घटनेमध्ये अल्पसंख्याक आयोगाचा व्याख्याच नाहीये. एरिंग निनॉंग जे अल्पसंख्याक राज्याचे राज्यमंत्री होते त्यांनी 2007 साली ते स्पष्ट सांगितलंय. आणि जे आता अल्पसंख्याक जो आयोग आहे जो आयोग हा 1992च्या त्यांच्या स्वतःचा कायदा आहे. जर आपण घटना कलम 15 बघितला, घटना कलम 29 बघितली, घटना 30 बघितली किंवा घटना कलम 350 आणि 300 ए आणि बी जर बघितला तर आपल्या लक्षात येईल घटना 29 काय सांगतं की धार्मिक आणि भाषिक अशी दोन भाषा. भाषिक म्हणजे धार्मिक कुठला त्यांचं वेगळं. डिटेल्स नका सांगू, तुम्ही मुद्दा सांगा. मुद्दा असा आहे की अल्पसंख्याक हे सुद्धा घटनेच्या प्रमाणेच बनवलेलं आहे, वेगवेगळं केलेलं आहे. हे 3 एसटी, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि ओबीसी हे घटनेला अनुसरून केलेलं आहे. याच्यामध्ये कुठला जातीवाद वाढत नाही. उलट ज्यांना जातीमुळे मागे ठेवलेलं आहे त्यांचा विकास होतोय. ठीक आहे, मी आता महाजन सरांकडे जातो. महाजन सर, विखे पाटलांच्या विधानापासून मला सुरुवात करायची. मी म्हणून खरं तर चर्चा तुमच्यापासून सुरू करणार होतो. एक मुद्दा इकडे उपस्थित झाला, हे जातीयकरण आहे, जातीय राजकारण आहे. मी एक प्रॅग्मॅटिक प्रॅक्टिकल प्रश्न विचारतो आणि कोणी याच्यामध्ये वेगळा नाहीये. भाजप असो, काँग्रेस असो, इतर पक्ष असो, त्यांचे अनुसूचित जाती मोर्चा आहेत, ओबीसी सेल आहेत आणि अशा विविध शाखा संघटना सुद्धा असतात. असं असताना आता हा कसा जातीय राजकारण करतो आणि आम्ही कसं करत नाही, या शुचिरभूततेला काही अर्थ आहे का? आता गदी माडगुळकरांच्या एका कवितेमध्ये त्यांनी भारतीय समाजाचं वर्णन असं केलंय की शतदल कमला परी भारती एका देठी अनेक जाती. आदर्श कविकल्पना म्हणून हे एकदम बरोबर आहे, आकर्षक आहे, अनुकरणीय आहे आणि प्रशंसनीय पण आहे. तथापि वास्तव असं आहे की हा समाज विविध जातींमध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळं तुलनेनं मागे राहिलेल्या समाज समूहांसाठी काहीतरी विशेष सवलत दिल्याशिवाय समान संधीचं तत्व अंमलात आणता येणार नाही. हे मनात ठेवून राज्यघटनेमध्ये जी पहिली घटना दुरुस्ती झाली तेव्हापासून ही विशेष तरतूद अंमलात आली. पण त्याच्यातही श्लेष आहे. तो असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळी चर्चेला उत्तर देताना असं सांगितलं की ह्यामध्ये शब्दरचना जरी क्लासेस अशी असली तरी भारतीय समाजाच्या संदर्भात क्लासेस म्हणजेच कास्ट आणि कास्ट इन्युमरेट केल्याशिवाय क्लास आयडेंटिफाय होणार नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं. दुसरं असं की ही घटना दुरुस्ती मंजूर होण्यापूर्वी यावर जी सिलेक्ट कमिटी म्हणजे प्रवर समिती नेमलेली होती त्या प्रवर समितीचा अहवाल नेहरूंनी लोकसभेमध्ये ठेवला. त्या अहवालातला एक परिच्छेद असा आहे की त्या चर्चेमध्ये काही लोकांनी असं सांगितलंय की अशा तरतुदी जर जातीवर आधारित तुम्ही करत राहिलात तर सतत कुठली न कुठली तरी जात आपल्या संघटनेच्या ताकदीच्या जोरावर आपल्या विशेष सवलती मागेल आणि मग याला काहीच अंतर राहणार नाही. कारण विविध जाती समूहांनी बनलेला हा समाज आहे. तेव्हा आंबेडकर प्रवर समितीच्या त्या परिच्छेदात असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय काय प्रकारचे आपले पूर्वसुरी होते, पूर्वज होते या एका परिच्छेदावरून दिसतं. त्यांनी असं म्हटलं की जरी शंका व्यक्त झाल्या असल्या तरी भावी भारतीय समाजामध्ये अशा प्रकारे अनडिझर्विंग जाती अशा मागण्या करतील असं आम्हाला वाटत नाही. दिस वॉज द लेवल ऑफ कॉन्फिडन्स इन देअर माइंड अबाउट द फ्युचर इंडियन सोसायटी. पण दुर्दैवानं हेच आता खरं होताना दिसलेलं आहे. एकानंतर एक अनडिझर्विंग जाती आरक्षणाच्या मागण्या करत आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या मतावर निवडून येऊन सरकार चालवायचं असल्यामुळं कुणीही सत्तेत आला तरी त्या मागणीला घटनेच्या निकषावर, सामाजिकतेच्या निकषावर, तार्किकतेच्या निकषावर किंवा आर्थिकतेच्या निकषावर जस्टिफाय करता येत नसलं तरी तेवढं बोलण्याचं धाडस आणि तेवढं बोलण्याची तत्वनिष्ठा आज एकाही राजकीय पक्षामध्ये आणि नेत्यात राहिली नसल्यामुळं हा अनवस्था प्रसंग ओढवलेला आहे. अशा परिस्थितीत आजच्या परिस्थितीच्या संदर्भातलं हे निरीक्षण आहे की यामुळं जाती जातींचे किल्ले भक्कम होतील आणि जातींच्या आधारावर आरक्षण देण्याचं तत्व एकदा मान्य झालं की घटनेतलं आरक्षणाचं तत्व
त्याची एक संबंध जी काही सिद्धांत मांडणी आहे बरं. त्याच्या विरोधात जाऊन समाजामध्ये एक विचित्र प्रकारचा अनवस्था प्रसंग ओढवे. मी नरकेंकडे जाण्यापूर्वी महाजन सर तुम्हालाच एक प्रश्न, तुम्ही जी मांडणी केलेली आहे याचा अर्थ विखे पाटील एकतर तुमच्या मांडणीला धरून मुद्दा बरोबर मांडतात की हे जातीय राजकारण आहे, आणि जर का तसं असेल तेच विखे पाटील मराठा मोर्चांमध्ये मात्र टोपी घालून अगदी सहभागी होतात, मग हा विरोधाभास कसा? मुद्दा तोच आहे. म्हणूनच मी काय म्हणलं की घटनेनं ज्यांना दिलेलं नाही आणि घटनेच्या किंवा आर्थिक सामाजिक दृष्ट्या जे असमर्थनीय आहे असे जात समूह सुद्धा आता आरक्षण मागू लागलेले आहेत, असं वाक्य मी वापरलं की त्यातनं कळलं पाहिजे आपल्याला. हो, आम्हाला लक्षात आलं. मी नरके सरांकडे जातो आणि त्यानंतर पुन्हा कोकरे आणि आरतीजींकडे मी जाणार आहे. नरके सर, काही गोष्टी स्पिरिट म्हणून घ्यायच्या असतात. विखे पाटील वगैरे मुद्दा आलाहिदा ठेवूयात आपण, की त्या राजकारणाचं स्पिरिट काय आहे, मराठा मोर्चांचं स्पिरिट काय आहे, हे असा मंत्रालय स्थापन होणं, त्या अनुषंगाने होणारं अस्मितांचं राजकारण, आपल्याला हेच होत जायचंय का? म्हणजे ओबीसीचं कल्याण झालं तर कोणाला नको अशातला भाग नाहीये. ज्या परिस्थितीत या गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्यांचं स्पिरिट पॉझिटिव्ह आहे का नरके सर? हा, मला त्याच्या आधी प्रसन्न तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर देतो, पण त्याच्या आधी दोन गोष्टी सांगतो. जरूर. एक म्हणजे राजीव गांधींच्या काळामध्ये 1986 साली आपल्या देशामध्ये पीपल ऑफ इंडियाचा सर्व्हे सुरू केला गेला. डॉक्टर के.एस. सिंग यांच्या नेतृत्वाखाली 3000 समाजशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या भारत सरकारच्या विभागातर्फे काम करत होते. त्याची 100 पुस्तकं आता प्रकाशित झालेली आहेत आणि त्याचं तथ्य हे आहे की आज रोजी भारतामध्ये 4635 जाती आणि जमाती आहेत. हा झाला ग्राउंड पातळीवर, जमिनी पातळीवरचा वास्तवता असलेला भाग. आता दुसरा भाग असा की राजीव गांधींच्याच काळामध्ये आपण पंचायत राज्यामध्ये ओबीसीना आरक्षण दिलं 343व्या कलमाने. मला आपण जे म्हणालात त्याच्याकडे लक्ष वेधायचं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाचा इतर मागासवर्गीय सेल असणार, दलित आदिवासी सेल असणार, आणि तरीही त्या पक्षाचे विधिमंडळातले विरोधी पक्षनेते जर का अशा पद्धतीने शहाजोगपणाने बोलत असतील, तुम्ही बरोबर म्हणालात की एका जातीच्या मोर्चामध्ये जाणारी ही मानसिकता, पाटीलकीची मानसिकता, आणि ती हसते कुणाला तर 427 जाती जमातींच्या संग्रहाला. म्हणून मला असं वाटतं की हा दांभिकपणा जो आहे तो नेमका उघड पडलेला आहे. पण तुम्ही स्पिरिटचं म्हणालात, स्पिरिट बद्दल मी आपल्याला सांगतो. खरं तर आपण संविधानामध्ये जर का 340वा कलम मंजूर केलेला आहे आणि पंडित नेहरूंच्या काळामध्येच आपण कालेलकर अहवाल आणण्यासाठी कालेलकर आयोग नेमलेला होता, आणि त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा मंडल आयोग आला आणि मंडल आयोगाचा अहवाल आपण मान्य केला, सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला. तेव्हा मला असं वाटतं की या 3 घटकांचं घटनात्मक संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, आणि ती पार पाडण्यासाठी जर काही हे मंत्रालय येत असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. पण प्रत्येक राजकीय पक्ष अशा प्रकारचे निर्णय घेताना निवडणुका, व्होट बँक, आणि त्याचबरोबर महाजन सर म्हणाले ते खरं आहे की जरी वस्तुस्थिती ही असली तरी कबूल करता येत नाही, जाहीरपणे बोलता येत नाही, कारण लोकशाहीच्या काही मर्यादा आहेत, मतदारांना सांभाळावं लागतं. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की फडणवीस सरकारने जर हा निर्णय घेतला असेल तर मी फक्त एकच अट घालणार की तुम्ही जर का बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये या विभागाला भरीव अशा प्रकारची तरतूद दिली तर यातलं स्पिरिट जे आहे ते चांगलं होतं, ते घटनात्मक होतं असं मी मानेन. पण जर आपण ओबीसीच्या 2 वर्ष प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवल्या नाहीत, लाखो मुलांच्या स्कॉलरशिप सुरू केल्या नाहीत, पद जी 50,000पेक्षा जास्त भरली नाही ओबीसीची, ते आरक्षण ओबीसीना दिलं नाही, आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे ओबीसी आयोग सुरू केला नाही, किंवा ओबीसी आयोगाने दिलेल्या शिफारसी तात्काळ मान्य करून नव्या जातींना त्यात घातलं नाही, तर हा निर्णय हा फक्त आणि फक्त राजकीय निर्णय आहे असं याचा अर्थ लावता येईल. मी त्यासाठी 3 महिने थांबायला तयार आहे. ठीक आहे, मी शेवटचे, माझ्याकडे 3 मिनिटं आहेत, मी शेवट आरती मॅडम वरती करेन, त्यापूर्वी मी कोकरेंकडे जातो. कोकरेजी, आता या स्टेजच्या नंतरच्या स्टेज काय असावेत? म्हणजे नरकेंनी काही एक रोड मॅप मांडलेलाच आहे, पण एक मास मुवमेंट म्हणून ओबीसी समाजाला आता पुढे काय वाटतं? आज बघा, ओबीसी समाजाला पहिलं अस्तित्व होतं, आज ते अस्तित्व इतिहास लक्षात आला, ओबीसी जागा झाला, 91 साल मंडल आयोग लक्षात आला, पुढे काय? आता मूळ मुद्दा असा आहे की ओबीसीला कुठला झेंडा नव्हता, आज ओबीसीला नवपर्व ओबीसी सर्व अंतर्गत एक पिवळा अस्तित्व मिळालं, पिवळा झेंडा मिळालाय. पूर्वी कसा ओबीसी कधी निळ्या झेंडा खाली जायचा, कधी भगव्या झेंडा खाली जायचा, कधी हिरव्या, पण आज ओबीसीनी स्वतःचा अस्तित्व निर्माण केलेला आहे. आणि ओबीसीला राम मंदिर मुद्दा गौण आहे, मी आज सांगतो. ओबीसीना जातीनिहाय जनगणना, आज हे परत राम मंदिरच्या नावाखाली ओबीसीचं अस्तित्व परत दडपण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जेव्हा जेव्हा ओबीसी जागृत होतो त्यावेळेला धर्म
आणि देश ह्याच्या नावाखाली त्याला दडपला केला जातो, हे सत्ताधारी लोक, आणि हेच होणार आहे भविष्यामध्ये. म्हणून आम्ही सांगतो की राम मंदिर मुद्दा हिंदू ओबीसीना हा अस्मितेचा प्रश्न नाहीये, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न नाहीये. आमचं अस्तित्व आणि अस्मिता ही जातीय जनगणना आहे, आणि जातीय जनगणना जी केली 2011 साली ती ओबीसीची कोणी केली? जनगणना आयोगाने नाही केली आहे, ती रुरल मिनिस्ट्री आणि अर्बन मिनिस्ट्री यांनी केलेली आहे. आणि त्यांची आकडेवारी हे आम्ही पण ग्राह्य धरू की नाही, कारण त्यांना कुठलाच अधिकार नाहीये. ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे 52% अर्थसंकल्पात वाटा मिळाला पाहिजे, हेच ओबीसींचं स्वप्न आहे. ठीक आहे, मी शेवट करायला आरती साठेंकडे जाईन. आरती साठेजी, आता या मंत्रालयाच्या नंतर तुम्ही नरकेंचं सुद्धा बोलणं ऐकलं आणि कोकरेंचं सुद्धा ऐकलेलं आहे. याच्यामध्ये जे सगळी महामंडळं बघितली की तुम्ही स्पेसिफिकली ओबीसी कास्ट तुम्ही त्यामध्ये धरलेले आहेत, ओबीसी मधल्या कास्ट तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या अनुषंगाने असणारी मंडळांच्या तुलनेत किंवा त्यांना तिकडे समाविष्ट होईल असं सध्या तरी काही रेफरन्स त्याच्यामध्ये दिसत नाहीये. तुम्ही आगामी चित्र स्पष्ट करता एक प्रकारे की मराठा, कारण मराठ्यांची मोठी मागणी ओबीसी आरक्षणामध्ये सहभाग मिळावा यासाठी, मराठा ओबीसींसाठी, असा कुठलाही रेफरन्स या तुमच्या घोषणेत दिसत नाहीये मंत्रालयामध्ये. नाही, तो मराठांचा जो इश्यू आहे तो ह्या इश्यूपेक्षा जरा वेगळा आहे. त्यांचं जे रिझर्वेशन आहे, इनफॅक्ट हायकोर्टाने त्यांची जी मागणी आहे ती रद्द केली आहे, पण आम्ही सेपरेटली ॲफिडेव्हिट्स फाईल करतो आहे की हे रिझर्वेशन त्यांना देण्यात यावं, आणि तो इश्यू हा वेगळा इश्यू आम्ही म्हणून आम्ही हँडल करणार आहोत. सो ही मिनिस्ट्री स्पेसिफिकली ओबीसी आणि SC ST आणि नोमॅडिक ट्राईबसाठी रिअली फॉर्म्युलेट केली गेली आहे. परत मला एक सांगावं असं वाटतंय की काँग्रेसचे प्रवक्ते जे सारखे आमच्यावर जातीयवादीचा एक आरोप लावतायत, ते ऍक्च्युली मला खरंच कळत नाही की काँग्रेसने इतके वर्ष अपीजमेंट पॉलिटिक्स करूनच खरं म्हणजे सगळे इलेक्शन्स जिंकले आहेत. इनफॅक्ट सोनियाजींचं एका 2 वर्षापूर्वी एका रॅलीमध्ये क्लिअरली एक स्टेटमेंट होतं की काँग्रेस इज फुल्ली इन सपोर्ट ऑफ रिझर्वेशन फॉर ओबीसी SC ST, कारण इतके वर्षाचा त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे ते काढण्यासाठी रिझर्वेशन हे नक्कीच व्हायला पाहिजे. सो आमच्यावर हा जो आरोप आज लागला गेला आहे की आम्ही जातीयवाद करतोय किंवा आम्ही पॉप्युलिस्ट पॉलिटिक्स करतोय किंवा आम्ही इलेक्शनच्या आधी ही मिनिस्ट्री काढतोय, आय थिंक हे अजिबात सत्य नाहीये आणि हे खोटं आहे. पण मला हे सांगायचं आहे की हा सगळा निर्णय एक ॲडहॉक पद्धतीने घेतला गेला नाहीये. ह्याच्या मागे एक अभ्यास आहे, ह्याच्या मागे एक विचारधारणा आहे, आणि ती विचारधारणा हीच आहे की, आणि बरेच बाकीच्या सगळ्या पॅनलिस्टनी हा डिसिजन वेलकम केला आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही कशी हे त्याची अंमलबजावणी करू हे आम्हाला एक शेवटचा प्रश्न, आरतीजी, शेवटचा आणि छोटासा प्रश्न. याचे मंत्री अजूनही सध्या तरी मुख्यमंत्री आहेत, ही टेम्पररी व्यवस्था आहे का? कारण अल्पसंख्याक मिनिस्ट्रीचा मंत्री हा नेहमी अल्पसंख्याक धर्मियांपैकी असतो, बेसिकली मुस्लिम व्यक्ती असते. ओबीसीच्या बाबतीत काय नेमका प्रकार आहे? हो, आता तो निर्णय झाला नाहीये. आता तरी चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री हेच या पोर्टफोलिओवर, ही इज गोइंग टू टेक केअर ऑफ दिस पोर्टफोलिओ. पण आता हा निर्णय झाला नाहीये की कोण की ऍडिशनल एक सेपरेट मिनिस्टर ह्याच्यासाठी आपण घेण्यात येणार आहे का स्वतःच. कारण तुमच्याकडे रेडी पर्याय होते, पंकजा मुंडेंसारखा रेडी पर्याय तुमच्या समोर होता की ज्यांच्या वडिलांकडूनच ओबीसी राजकारणाचं बाळकडू ज्यांना मिळालं होतं, तरी सुद्धा तुम्ही हा निर्णय घेतलेला नाही. आरतीजी, जसं मी म्हटलं, हा एक मुख्यमंत्र्याचा प्रेरॉगेटिव्ह जजमेंट आहे. त्यांनी कुठली मिनिस्ट्री ठेवावी, कुठली मिनिस्ट्री त्यांनी रिशफल करावी, हा त्यांचा निर्णय आहे. ठीक आहे. मला आरतीजी विषय लक्षात आला. मला क्लोज करण्यापूर्वी महाजन सर, जर आम्हाला वाटलं की पंकजाताईंना ही मिनिस्ट्री देण्यात गेली, ठीक आहे. महाजन सर काय म्हणताय? आपला वैचारिक गोंधळ इतरांच्या वरती लादण्यामुळं त्यावेळच्या मुद्द्यातून आणि त्याच्याविषयीच्या उत्तरातून आपली सुटका होत असेल, पण त्यामुळं गोंधळ निर्माण करण्याचं पुण्य मात्र पदरी पडतं. ओबीसीच्या आरक्षणाला काँग्रेसनी पहिल्यापासून पाठिंबाच दिलेला आहे आणि तो अजूनही कायम आहे. किंबहुना काँग्रेसच्या राज्यातच ते अंमलात आलेलं आहे. इथं प्रश्न त्यासाठी वेगळं मंत्रालय करण्याचा आणि नोटाबंदीचा निर्णय जितक्या घाईघाईने घेतला तितक्याच घाईघाईने करून कॉजला डिफीट करण्याचा एवढाच मर्यादित मुद्दा इथं आहे. त्यामुळं सवयीप्रमाणे महाभारत रामायण काळापासून सुरुवात करू नये.
ठीक आहे. मी इकडे मला सगळ्यांचे मला हा चर्चा इथे थांबवावी लागेल आरतीची. शेवटी मला वेळेची मर्यादा पाळायची आहे. पण एकूणच ओबीसी मंत्रालय, ओबीसी साठीचं काही राजकारण हे एक वास्तववाद आहे. तो करावा लागणार होता. ती मागणी काँग्रेसच्या काळात होती, तसं खातं सुद्धा होतं. मंत्री यावेळी देण्यात आला, पण अनेक मुद्दे अजून बाकी आहेत ज्यांचा उल्लेख नरकेंनी आणि कोकरेंनी सुद्धा केलेला आहे. ते जर का वेळेत पूर्ण झाले नाहीत, बजेटरी अलोकेशन अर्थसंकल्पीय तरतूद त्याला झाली नाही, तर हे मंत्रालय म्हणजे एक ऑफिस बनून राहील मंत्रालयामधलं. तसं होता कामा नये. यासाठी मात्र अजूनही हा लढा इथे थांबलेला नाहीये. या चर्चेसाठी आपल्याला रत्नाकर महाजन सर, संजय कोकरे, हरी नरके आणि ॲडव्होकेट आरती साठेंनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.